नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या बिग डील 5 स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही इथे नवीन असाल तर मी आहे इंटेरियर डिझायनर आणि 3D व्हिज्युअलायझर निशिकांत जोशी। आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्हाला सर्वांना आवडतात। सुंदर, आरामदायक आणि स्टायलिश घर। जर तुम्ही तुमचा नवीन फ्लॅट सजवत असाल किंवा घराला नवीन लुक द्यायचा विचार करत असाल तर मी इथे आहे तुमच्यासाठी। काहीही खरेदी करण्याआधी किंवा फर्निचर हलवण्याआधी तुमची स्टाईल समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला मिनिमलिस्टिक लुक आवडतो का बोहो का स्कॅन्डिनेव्हियन की विंटेज टच? प्रिंटरेस्ट, इंस्टाग्राम किंवा डिझाईन मॅगझिन मध्ये थोडा वेळ घालवा आणि ते तुम्हाला काही मदत करतं का ते पहा। एकत्रित आणि सुसंगत रंगसंगती निवडल्याने तुमच्या जागेचा लुक लगेचच उंचावतो। मी नेहमी 2 ते 3 मुख्य रंग आणि 1 ते 2 ऍक्सेंट टोन निवडण्याचा सल्ला देतो। तुमच्या वाइबनुसार ते सौम्य आणि सोज्वळ ठेवा किंवा थोडं बोल्ड आणि एनर्जेटिक। फर्निचर महागडं असणं हे गरजेचं नाही, ते तुमच्या जागेमध्ये फिट बसायला हवं। फंक्शन, कम्फर्ट आणि स्केल हे खूप महत्त्वाचं आहे। जर एखाद्या मोठ्या खोलीमध्ये लहान सोफा असेल तर तो दिसायला एकदम विचित्र दिसतो आणि स्टुडिओ रूम मध्ये मोठा टेबल डायरेक्ट अराजकता। लेआउटशी थोडं खेळा जोपर्यंत तो ओपन, सुसंगत आणि नैसर्गिक वाटत नाही। याच ठिकाणी खरी जादू होते। टेक्स्चर्स, लेयर्स आणि वैयक्तिक टच ही सर्व घराच्या आत्म्याची कामं करतात। थ्रो पिलो, कॅन्डल्स, गालिचे, झाडं, इवन तुमची पुस्तकं आणि वासेस हे सर्व घराला उबदारपणा आणि वैयक्तिकता आणतात। विषमता अधिक नैसर्गिक वाटते। 3 किंवा 5 अशा संख्येमध्ये वस्तू गठवून ठेवा। चांगली लाइटिंग तुमच्या रूमचा लुक बदलू शकतं। ओव्हरहेड लॅम्प सोबत टेबल लॅम्प्स, फ्लोअर लॅम्प्स किंवा कॅन्डल्स आणि फेरी लाईट्सचा वापर करा। नैसर्गिक प्रकाश मिळवण्यासाठी हलक्या रंगाचे पडदे आणि आरसे वापरा। तर या होत्या माझ्या आवडत्या होम स्टायलिंग आणि ॲस्थेटिक टिप्स, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जागेला तुमचं व्यक्तिमत्व देऊ शकता। लक्षात ठेवा, परिपूर्णता नव्हे, व्यक्तिमत्व महत्त्वाचं आहे। जर हे उपयुक्त वाटलं असेल तर एक लाईक करा। अजून अशाच इन्फोसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती टिप सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही कोणती रूम पुढे डिझाईन करणार आहात। पुढच्या व्हिडिओत भेटूया।